36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिक रोड येथील पोलीस स्टेशन परिक्षेत्रात दिनांक 2 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीला लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले. ही कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या युनिट क्रमांक 1 च्या पथकाने केली आहे. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन परिक्षेत्राअंतर्गत असलेल्या यश टायर्स समोर प्रमोद केरुजी वाघ यांच्यावर योगेश पगारे आणि सद्दाम मलिक यांनी वाद घालून प्रमोद यांच्या डोक्यात यश टायर्सच्या दुकानातील लोखंडी रॉड घेऊन सद्दाम मलिक यांनी वार केले. यामध्ये प्रमोद वाघ हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आणि तेथील उपस्थित काही नागरिकांनी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. यावेळी उपचारादरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झालाय. या घटनेवरून नाशिक रोड पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. नाशिक रोड पोलिसांनी या घटनेचा आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिट क्रमांक 1 चे गुन्हे शाखेच्या पथकास पाचारण करून अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा शोध लावून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याला जेरबंद केले. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप पिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे नाशिक रोड विभागाचे पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे युनिट क्रमांक 1 चे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप मजदे, संदीप भांड, नाजिम खान पठाण, विशाल देवरे, धनंजय शिंदे, समाधान पवार, योगेश्वर बोरसे आदींनी ही कारवाई केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक. नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून CR नंबर 410/24 भारतीय न्याय संहिता कलम 109-305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेमध्ये प्रमोद वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्याय संहिता 103(1) हे लावण्यात आलेलं होतं. सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिट 1 मधुकर कड, API हेमंत तोडकर, PSI रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे. आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याची आरोपीने कबुली दिलेली आहे. सदरची कारवाई ही PI मधुकर कड, API हेमंत तोडकर, PSI रवींद्र बागुल, हवालदार विशाल काटे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप मसदे, संदीप भांड, नाजिम खान पठाण, विशाल देवरे, समाधान पवार आणि योगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे. सर, जो मयत झाला आणि जे आरोपी आहे यांच्यामध्ये काही यातील फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत. फिर्यादी मयत आणि एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.